आमदार रोहित पवार यांच्या भगिनी सई पवार यांनी इंदापूर तालुक्यामध्ये गाव संपर्क दौऱ्यांना हजेरी लावली। बारामती लोकसभेसाठी खासदार सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार अशी लढत रंगू शकते आणि या पार्श्वभूमीवर सई पवार मैदानामध्ये उतरलेल्या तर घड्याळाला घरघर लागली असल्याचं यावेळी आमदार रोहित पवार यांच्या आई सुनंदा पवार म्हणाल्या। बारामतीमध्ये केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड यांनी सुनेत्रा पवारांची सदिच्छा भेट घेतली। सहयोग या निवासाने सुनेत्रा पवारांनी त्यांचं स्वागत केलं आणि यावेळी भाजप जिल्हाध्यक्ष वासुदेव काळे यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते। सर्वांना आपल्याला काम महाराष्ट्र काँग्रेस प्रवक्ते संजय लाखे पाटील यांनी शिवबंधन बांधून ठाकरे गटामध्ये प्रवेश केला। जालना जिल्ह्यातल्या सहकाऱ्यांसमवेत उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत त्यांचा पक्ष प्रवेश झाला आणि यावर तुम्ही चांगला निर्णय घेतल्याने अमृत नोनी आर्थो प्लस ये एक प्रूवन फॉर्मूला है। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थो प्लस। मला धन्यवाद देतो असं उद्धव ठाकरे म्हणाले। शिंदे गटाचे खासदार संजय मंडलिक यांच्या कार्यकर्त्यांचा कोल्हापूरमध्ये मेळावा पार पडला। निवडणुकीला कशा प्रकारे सामोरं जायचं याचं नियोजन यामध्ये करण्यात आलं। विशेष म्हणजे एकीकडे मंडलिकांचं तिकीट कापलं जाण्याची चर्चा आहे आणि दुसरीकडे मंडलिकांनाच तिकीट मिळणार असा दावा त्यांचे समर्थक करतात, त्यामुळे या जागेबाबत उत्सुकता आहे। बीडमध्ये उमेदवार उतरवण्याचा निर्णय यशवंत सेनेनं घेतलाय। बीडमध्ये पार पडलेल्या बैठकीमध्ये यावर शिक्कामोर्तब झालंय। पंकजा मुंडेंनी धनगर समाजाच्या गावाला निधी दिला नाही, खासदार फंडही दिला नाही असा आरोप या बैठकीमध्ये करण्यात आला। त्यामुळे लोकसभा निवडणूक लढणार असल्याचं यशवंत सेनेनं सांगितलंय।